नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो. मी जे. एस. ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक, आपले मनापासून स्वागत करतो. कार्यशाळा गणित व शास्त्र या विषयातील एकके मापन व रूपांतरे या पाठाविषयी आज मी आपणा बरोबर चर्चा करणार आहे. या पाठाविषयी आपणास मी समजावून सांगणार आहे. एकके मापन व रूपांतरे हा एक महत्वाचा पाठ सर्व अभियांत्रिकी व्यवसायांना आवश्यक आहे. एकक मापन व रूपांतरे, एकक म्हणजे काय, मापन म्हणजे काय व वेगवेगळ्या प्रकारची रूपांतरे या पाठात आपण बघणार आहोत. पाठाचे नाव आहे एकके मापन व रूपांतरे, युनिट मेजरमेंट अँड कन्व्हर्जन्स. आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वस्तू व पदार्थाचे मापन केले जाते. उदाहरणार्थ फळभाज्या, धान्य यांचे वस्तुमान, शरीर, द्रव पदार्थ यांचे तापमान, द्रव, स्थायू, वायू यांचे आकारमान, विविध पदार्थांची घनता, वाहनाचा वेग इत्यादी. वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हटले जाते. भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी मूल्य व एकक, युनिट यांचा वापर केला जातो. लांबी, क्षेत्रफळ, वस्तुमान, आकारमान, घनता, चाल इत्यादी भौतिक राशी आहेत. भौतिक शास्त्राचा अभ्यास करताना भौतिक राशींच्या अचूक मापनाची गरज भासते. उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी बघता येईल, स्वराली दररोज 2 किलोमीटर चालते. या उदाहरणामध्ये अंतर या भौतिक राशीचे परिमाण स्पष्ट करताना 2 हे अंतराचे मूल्य असून किलोमीटर हे अंतराचे एकक वापरलेले आहे. पुढे बघणार आहोत आपण अदिश राशी, स्केलर क्वांटिटी. केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय. उदाहरणार्थ लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता. कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणांचा म्हणजेच मूल्य व एककांचा वापर होतो. उदाहरणार्थ रस्त्याची लांबी 2 किलोमीटर, 101 फॅरनहाइट ताप इत्यादी. पुढची व्याख्या आपण बघतोय, सदिश राशी, वेक्टर क्वांटिटी. परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने व पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजेच सदिश राशी होय. विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत. उदाहरणार्थ 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान हे सदिश राशीचे उदाहरण होय. प्रमाणित मापन, स्टँडर्ड मेजरमेंट. मापनासाठी प्रमाणित मापनांची आवश्यकता असते. या मापांना प्रमाणित एकके म्हटलं जातं, स्टँडर्ड युनिट्स. अचूक मापन करताना निरनिराळ्या राशींचे मोजमाप करावे लागते. कोणत्याही राशींचे मोजमाप त्या राशीसाठी सुनिश्चित केलेल्या एककामध्ये आपण करतो. उदाहरणार्थ लांबी मोजण्यासाठी मीटर हे एकक निश्चित केलेले आहे. त्यासाठी एक विशिष्ट अंतर म्हणजेच 1 मीटर असे प्रमाण मानले आहे. अशा प्रमाण एककांची आवश्यकता का बरे आहे? समजा लांबी मोजण्यासाठी ताणलेला हात 1 मानले. या एककाचा वापर करून 2 हात, 3 हात अशा प्रकारे कापड मोजता येईल. मात्र असे केल्यावर प्रत्येकाने मोजलेल्या कापडाची लांबी वेगवेगळी असू शकेल. त्यामुळे लांबी मोजण्यासाठी हात हे प्रमाण एक होऊ शकत नाही. प्रमाणित मापनाचे महत्व यातून स्पष्ट होते. मापन, विशिष्ट परिमाणांशी एखाद्या राशीची तुलना करणे म्हणजे त्या राशीचे मापन करणे होय.
त्यास एकक युनिट असे संबोधले जाते. प्रमाणित एकके स्टँडर्ड युनिट एखाद्या विशिष्ट राशीचे मापन सर्व स्थळी व सर्व काळी एकसारखे येण्याकरता काही प्रमाणित एकके मापनाकरता वापरली जातात. प्रचलित मापन पद्धती सध्या संपूर्ण जगामध्ये प्रचलित मापन पद्धतीचा उपयोग केला जातो. प्रचलित मापन पद्धतीमध्ये मापन हे खालील पद्धतीमध्ये केले जाते. पहिला जो प्रकार आहे MKS पद्धत, ज्याला आपण मीटर किलोग्रॅम सेकंद पद्धत असं म्हटलं जातं. या मापन पद्धतीमध्ये मूलभूत भौतिक राशी लांबी मीटर मध्ये मोजली जाते, वस्तुमान किलोग्रॅम मध्ये व काळ वेळ सेकंदात मोजली जाते. MKS या मापन पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान व काळ या राशी आधारभूत मानण्यात येतात. त्यांचा उपयोग करून इतर राशींचे मापन होते. दुसरी प्रचलित मापन पद्धती आहे CGS सेंटीमीटर ग्रॅम सेकंद पद्धत. या पद्धतीमध्ये सुद्धा आपण जर मूलभूत भौतिक राशी लांबी, वस्तुमान आणि वेळ यांचा विचार केलास, या मापन पद्धतीमध्ये लांबी सेंटीमीटर मध्ये, वस्तुमान ग्रॅम मध्ये व काळ वेळ सेकंदात मोजतात. तिसरी पद्धत आहे SI पद्धत, स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम. ही MKS पद्धतीने आंतरराष्ट्रीय मान्यता मिळून स्वीकारलेली पद्धत आहे. ही पद्धत 1960च्या GGPM परिषदेत याला मान्यता देण्यात आलेली आहे. यात मूलभूत एकके, 2 पूरक एकके व 19 साधित एकके त्यांच्या विशिष्ट नावासह स्वीकारली गेली. आंतरराष्ट्रीय वजनमाप कार्यालय थोडक्यात GGPM चे हे कार्यालय हे पॅरिस जवळील सेव्हरस येथे सध्या कार्यरत आहे. खालील ठिकाणी आपण बघतोय 7 मूलभूत SI एकके, द 7 बेसिक SI युनिट आणि त्यांचे एकके या ठिकाणी आपण बघतोय. लांबी मीटर, त्याच्यासाठी सिम्बॉल वापरलेला आहे M. वस्तुमान मास किलोग्रॅम, केजी सिम्बॉल वापरलेला आहे. वेळ टाइम सेकंद, S हे सांकेतिक चिन्ह वापरलेलं आहे. तापमान टेम्परेचर केल्विन, K हे चिन्ह वापरलेलं आहे, सिम्बॉल वापरलेला आहे. विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक करंट एम्पियर, A हा सिम्बॉल वापरलेला आहे. अनुदीप्त तीव्रता ल्युमिनेस इंटेन्सिटी कॅन्डेला, कॅल हे एकक या ठिकाणी वापरलेलं आहे. मूलभूत भौतिक राशी लांबी, वस्तुमान आणि वेळ यांचं आपण प्रमाणित पद्धतीनुसार जी CGS, MKS किंवा FPS पद्धतीमध्ये जी एकक ठरलेली आहे, या ठिकाणी आपल्या लक्षात येतंय की वेळेसाठी तीनही पद्धतीमध्ये वेळेचं एकक हे सेकंद वापरण्यात आलेलं आहे. पायाभूत राशी फंडामेंटल क्वांटिटीज, अनेक राशीपैकी काही राशी निवडून त्यांचे प्रमाण ठरवले तरी ते पुरेसे आहे. अशा राशींना पायाभूत राशी व त्यांच्या प्रमाणास पायाभूत प्रमाण म्हणतात. अर्थातच पायाभूत प्रमाण सर्वांना उपलब्ध असले पाहिजे आणि ते बदलते असता कामा नये. पुढची या पाठातील आपली व्याख्या आहे साधित एकके, डिराइव्हड युनिट्स. मूलभूत भौतिक राशीपासून तयार होणाऱ्या राशींना साधित राशी व त्यांच्या एककापासून तयार होणाऱ्या एककांना साधित एकके म्हणतात. या ठिकाणी आपण उदाहरण बघू. लांबीचे एकक सेंटीमीटर जर आपण घेतलेले असेल तर क्षेत्रफळी त्यापासून साधित राशी तयार होते. साधित राशीचे एकक आपल्याला मिळते सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर, सेंटीमीटरचा वर्ग हे आपल्याला क्षेत्रफळाचे साधित एकक मिळते. वेगाचे एकक, वेगाची व्याख्या आपण जर बघितली, कापलेले अंतर भागिले वेळ म्हणजेच किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंद हे त्याचे साधित एकक होईल. केवल एकके ॲब्सोल्यूट युनिट्स,
वस्तुमान या मूलभूत राशीवरून तयार होणाऱ्या एककांना केवल एकके म्हणतात. उदाहरणार्थ पौंडल, डाइन, न्यूटन इत्यादी. गुरुत्वीय एकके ग्रॅव्हिटेशनल युनिट्स पदार्थावर कार्य करणाऱ्या बलाला पदार्थाचे वजन म्हणतात. वजन या राशीवरून तयार होणाऱ्या एककांना गुरुत्वीय एकक म्हणतात. उदाहरणार्थ पौंड, किलोग्रॅम इत्यादी. बऱ्याच वेळा आपल्याला व्यवहारामध्ये काही अनुषंगिक पदे व त्यांची उपपदे वापरावी लागतात. प्रीफिक्सेस अँड देअर नोटेशन्स. खालील टेबलमध्ये प्रीफिक्सेस त्याचा सिम्बॉल, त्याचा मल्टिप्लायर जो गुणक आहे आणि त्याचे घातांक मधील स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला मिळेल बघा बेसिक युनिट. बेसिस युनिटचा सिम्बॉल असेल, त्याचा गुणक असेल आणि त्याचा घातांक असेल. या टेबलमध्ये जर आपण विचार केला आपल्या परिचयाचा जो असणारा भाग आहे बघा सेंटी. सेंटीसाठी इथं सिम्बॉल वापरलेला आहे सी. त्याचा जो मल्टिप्लायर आहे गुणक आहे 0.01. तर आपल्याला त्याच्यासाठी जे एक्सपोनंट फॉर्म मध्ये जे नोटेशन वापरलेलं आहे 10चा वजा 2 घात असं त्या ठिकाणी त्याचा एक्सपोनंट फॉर्म मध्ये वापरलेला आहे. बेसिक युनिट जर एक मल्टिप्लायर असेल तर आपण 10चा त्याचा 0 घात असं लिहितो. आपल्या परिचय असणारा बराच आपल्याला ऐकायला मिळतं गिगाबाईट, मेगाबाईट. तर गिगाचा अर्थ म्हणजे थोडक्यात गिगा ही संख्या आपल्याला लिहायची असेल तर एकावर आपल्याला या ठिकाणी बघितलं तर 9 शून्य लिहावे लागतात. एवढी मोठी संख्या लिहिण्यापेक्षा आपण त्याचा जर ती संख्या एक्सपोनंट फॉर्म मध्ये लिहिली, थोडक्यात 10चा 9वा घात अशी लिहिली तर आपल्याला एक्सपोनंट फॉर्म मध्ये ती संख्या वाचन करणे आपल्याला सोपे जाते. रूपांतरावरील काही उदाहरणे या ठिकाणी आपण बघणार आहोत. पहिलं उदाहरण आहे इथं बघा 7 इंचाचे मिलीमीटर मध्ये रूपांतर करा. आपणा सर्वांना माहित आहे 1 इंच बरोबर 25.4 mm. तर 25.4 mm ला 7 ने गुणलं असता आपल्याला 7 इंचाचे रूपांतर मिलीमीटर मध्ये येईल. 7 इंच बरोबर 1 इंच बरोबर 25.4 mm. तर आपल्याला या ठिकाणी उत्तर कन्व्हर्जन त्याचं रूपांतर मिळालेलं आहे. 7 इंच बरोबर 177.8 मिलीमीटर होय. दुसरं उदाहरण आहे 50 सेंटीमीटरचे इंचात रूपांतर करा. 1 इंच बरोबर 2.54 सेंटीमीटर ही त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. 50 सेंटीमीटरला आपण 2.54 ने भाग दिला असता आपल्याला 50 सेंटीमीटरचे इंचामध्ये रूपांतर मिळते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला रूपांतर मिळालेले आहे 50 सेंटीमीटर बरोबर 19.68 इंचेस. 1000 लिटरचे गॅलन मध्ये रूपांतर करा. 1 गॅलन बरोबर 4.546 लिटर. 1000 लिटर बरोबर 1000 ला आपण 4.546 ने भागला असता आपल्याला लिटरचं गॅलन मध्ये रूपांतर मिळेल. तर 1000 लिटर बरोबर 219.97 गॅलन्स हे रूपांतर आपल्याला लिटरचे गॅलन मध्ये मिळालेले आहे. पुढचे उदाहरण आहे 5 ग्रॅम मिलीग्रॅम मध्ये रूपांतर करा. आपल्याला 5 ग्रॅम मिलीग्राम मध्ये रूपांतरित करावे लागेल. या ठिकाणी आपल्याला एक माहित आहे 1 ग्रॅम बरोबर 1000 मिलीग्रॅम. अशा प्रकारे 5 ग्रॅम बरोबर 5 गुणिले 1000 केला असता आपल्याला 5 मिलीग्रॅम हे त्या ठिकाणी त्याचं रूपांतर मिळते. पुढचं उदाहरण आहे आपलं बघा 52.2 LBS म्हणजे पौंडाचे किलोग्रॅम मध्ये रूपांतर करा. स्टँडर्ड जे सूत्र आहे की जी किंमत आहे 1 किलोग्रॅम बरोबर 2.2 पौंड. 52.2 किलोग्रॅमचे जर आपल्याला रूपांतर करायचे असेल तर आपल्याला 52.2 ला 2.2 ने आपण भागलं तर आपल्याला 23.814 किलोग्रॅम हे पौंडाचे किलोग्रॅम मध्ये रूपांतर मिळते. पुढचं उदाहरण आहे 88 किलोमीटर पर तासाचे मीटर पर सेंटीमीटर मध्ये रूपांतर करा. या उदाहरणाचा आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये किलोमीटर पर आवरचे मीटर पर सेकंद मध्ये अनेक वेळा रूपांतर करावं लागते.
तर या ठिकाणी आपणाला लक्षात असेल की जी स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. तर 1 तास बरोबर 3600 सेकंद. किलोमीटर पर आवरचे रूपांतर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करायचे असेल, तर जी किंमत किलोमीटरची दिलेली आहे, तिला 1 किलोमीटरची जी किंमत आहे 1000 हिने गुणायचे आणि जो गुणाकार आहे त्या गुणाकाराला 1 तासाचे 3600 सेकंद याने भाग द्यायचा. तेव्हा आपल्याला या ठिकाणी रूपांतर मिळालेले आहे 88 किलोमीटर पर आवरचे रूपांतर 24.44 मीटर पर सेकंद मध्ये. पुढचं उदाहरण आहे 36 इंचाचे सेंटीमीटर मध्ये रूपांतर करा. 1 इंच बरोबर 2.54 सेंटीमीटर. 36 इंच बरोबर 36 गुणिले 2.54 बरोबर 91.44 सेंटीमीटर. 650 ग्रॅमचे किलोग्रॅम मध्ये रूपांतर करा. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. 650 ग्रॅम बरोबर 650 भागिले 1000 तर 0.65 किलोग्रॅम हे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळते. एकंदरीत या पाठामध्ये आपण बघितलं एकके, मापन व रूपांतरे. मापनाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, मापनाचा उपयोग आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये कशा पद्धतीने होतो. अनेक प्रकारची रूपांतरं असतात की ज्या रूपांतराच्या ज्या स्टँडर्ड किमती दिलेल्या आहेत त्या किमतीनुसार आपल्याला अनेक प्रकारचे मापनाचे रूपांतर सुद्धा करता येतात. मापनाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धतीही आपण या पाठामध्ये बघितलेल्या आहेत. धन्यवाद.